फायदा झाला. मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिले नाही ना, त्यामुळे महाविकास आघाडीला फायदा झाला. विचार करतील आणि मग उमेदवार द्यायचे का पाडायचे का उभंच नाही राहायचं. भरकटला नाहीच ना सर. अहो 1 वर्षापासून आम्ही राजकारणाशी काही घेणे. आम्हाला जर राजकारणाचा मुद्दा भरकटला असता तर आम्ही खासदारकीला उमेदवार दिले असते नाही का. भरकटला नाही, भरकटू द्यायचा नाही, राजकारणात जायचं नाही म्हणून ही भूमिका एवढा पिरियड घ्यायचं नाही. तर प्रत्येक समाजबांधव म्हणतो ना यार द्या सोडून या, हे देऊच शकत नाही म्हणते आरक्षणाने. आम्हाला कॉन्फिडन्स आहे. फक्त 25% मराठा समाज आला होता, आता 100% आला. कारण या मध्यंतर मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करायचा त्यांनी ठेका घेतलेला आहे. महाविकास आघाडीला फायदा कशामुळे झाला तर खासदारकीच्या याच्यातून यांची गेस चालली नाही का. महाविकास आघाडीला फायदा झाला. मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिले नाही ना, त्यामुळे महाविकास आघाडीला फायदा झाला. जर मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार आता जर का असा निर्णय झाला की उमेदवार द्यायचे नाही पाडायचे तर मग ते भाजपचेच पाडणार का फक्त? नाही, आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही ते लोक पडतील. आता ते जरांगे पाटील ठरवतील, कारण तेच ऑब्झर्वेशन करणार आहे, आता तेच अभ्यास करतायत. त्यामुळं त्यांनी अजून भूमिका घेतली नाही. ती भूमिका ती 29 ऑगस्टला घेणार आहेत. त्या दिवशी ती घाईघाईची भूमिका झाली असती. जी त्या दिवशी त्यांना जी घ्यायची सांगितली होती ती घाईघाईची होती, म्हणून त्यांनी जो पिरियड घेतला 29 ऑगस्टपर्यंतचा, म्हणजे त्या दिवशी 1 वर्ष कंप्लीट होत आहे आंतरवालीच्या आंदोलनाला आणि दुसरं हा टाईम मिळतो 1 महिन्याचा. आता यामध्ये ते पश्चिम महाराष्ट्राचा दौराही करणार आहे, तिकडची ताकद बघणार आहे, कुठं किती ताकद आहे, आणि त्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला भूमिका घेणार आहे. मग या कालावधीमध्ये आता तुम्ही बघा, त्यांनी सांगितलं 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पश्चिम महाराष्ट्राचा दौरा. त्यामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर आणि नाशिक हे 7 तारीख ते 13 ऑगस्ट. त्यानंतर 13 ते 20 त्यांनी समाज बांधवांना बोलवलेलं आहे की 20 ऑगस्टपर्यंत तुम्ही या, आणि 20 ऑगस्ट ते 29 ऑगस्टपर्यंत सर्व जाती धर्माचे समाज बांधवांना बोलवलं. या 29 ऑगस्टच्या आतमध्ये ते सगळी बांधणी करतील, विचार करतील, आणि मग उमेदवार द्यायचे का पाडायचे का उभंच नाही राहायचं ही भूमिका 29 ऑगस्टला तेच सांगणार आहे. मग आरक्षणाचा मुद्दा भरकटून कुठेतरी राजकीय वाटचाल होती असं वाटत नाही? भरकटला नाहीच ना सर. अहो 1 वर्षापासून आम्ही राजकारणाशी काही घेणे. आम्हाला जर राजकारणाचा मुद्दा भरकटला असता तर आम्ही खासदारकीला उमेदवार दिले असते नाही का. भरकटला नाही, भरकटू द्यायचा नाही, राजकारणात जायचं नाही म्हणून ही भूमिका एवढा पिरियड घ्यायचं नाही. तर प्रत्येक समाजबांधव म्हणतो ना यार द्या सोडून या, हे देऊच शकत नाही म्हणते आरक्षणाने. आम्हाला कॉन्फिडन्स आहे, हे देऊ नाही शकत. हा चलो मुंबईचा चांगला प्रश्न विचारला. कारण सर शेकडो फोन येतात की मुंबईला कधी जायचं. मुंबईचं झालं असं, मुंबईचं आकर्षण तर प्रत्येकाला आहे. एक दुसरं आता मंत्रालय बघायचं त्याच्या आजूबाजूला नाही का, म्हणजे आता फक्त वाशीपर्यंत गेले. आता मंत्रालय पाहायचं, आझाद मैदान पाहायचं, सगळं ते शिवाजी पार्क पाहायचं, सगळ्याची भावना आहे. त्यावेळेला दादानी सरकारवर विश्वास ठेवून आले होते. पण आता काय झालं, आता मनोज जरांगे पाटील यांनीच सांगितलंय समाजाला की अगोदर मी म्हणलो म्हणून तुम्ही वाशीहून वापस आले, आता तुम्ही जेव्हा म्हणताल तेव्हाच मी वापस येईन या भूमिकेत आहे. आणि आता प्रत्येकाने अशी तयारी केलेली, आता जायचं कसं, आणि ते पुन्हा तेच. पण आता काय झालं, त्यावेळेला फक्त 25% मराठा समाज आला होता, आता 100% आला. कारण या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये यांचं आमरण उपोषण झाले, यांना जे त्रास देण्यात आला तर अजून अत्यंत चीड आलेली आहे. आणि आता नेमकंच इलेक्शन पण जवळ आलेलं आहे. आता सगळ्यांची भावना आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या ताकद, कारण मनोज जरांगे पाटील यांना एकटं पाडण्याचं काम करतात. यांनी काय केलेले, आता प्रवक्ते बी वेगवेगळ्या टायमिंगला ठेवले सर. म्हणजे मनोज जरांगे पाटील एका माणसासाठी प्रवक्ते बी इतके नेमले की तू बोलला ते तुझ्यावर बोलले की लगेच दुसऱ्यानं बोलायचं, म्हणजे ते लगेच विषयांतर. आणि विषय असा आहे की प्रवक्ते जे येतात, आता यांनी आमरण उपोषण सोडायला आले होते हे सरकारचे लोक, हे काय म्हणायचे आम्हाला महिना भर द्या, 15 दिवस द्या, ओके, यांनी त्याच्यात का निर्णय घेतला नाही. पण आता प्रवक्ते जे येतात ना ते मराठा आरक्षणावर बोलत नाही सर, की बा आम्ही देणार आहे की नाही देणार. ते काय करते माहिती का, मनोज जरांगे पाटील यांनी असं म्हणलं सरकारला, ते विषयवरती पत्रकार परिषद करते, क्लोज करते. मराठा आरक्षणाचा विषय कुठे दाखवा तुम्ही कोणत्या पत्रकार परिषदमध्ये, तो विषयच घेत नाही. ते त्यांना हे बात मारून न्यायची आहे. मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करायचा त्यांनी ठेका घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. त्यांनी पत्रकार परिषदमध्ये क्लिअर सांगावा की आम्ही ह्या तारखेपर्यंत आरक्षण देतोय, ते आरक्षणावर बोलत नाही. म्हणून मनोज जरांगे पाटील यांना राग येतो आणि
त्या भावनेने ते जे प्रवक्ते असतील त्यांच्याविषयी ते बोलतात. पण ते तिकडून ज्या भाषेत म्हणते ते असं डायरेक्ट, आता त्यांनी पाहिलेलं आहे मनोज जरांगे पाटलाची ताकद काय, आणि ते काय म्हणते दम असन तर येऊन दाखवा. ते तर येणारच आहे, तुम्ही दम पाहायची गरज नाही, दम लय मोठा आहे, फक्त थांबा त्याला थोडंसं ठीक होऊ द्या, ते येणार आहे. फक्त ते आहे ना भूमिका घ्याऊ द्या. ते आणि भूमिका ते जर एकट्याने घ्यायची असती तर त्यांनी कधीची घेतली असती, पण त्यांना समाजमत आणि इतर जाती धर्माचं समाजमत सगळं बघून भूमिका, राजकारणाची भूमिका घेणं ते काय येड्यागाबाळ्याचा खेळ नाही, ते साधारण काम नाही. पण तरी बी आज बघा तुम्ही, त्या व्यक्तीला कुठलाही राजकीय वारसा नाही, सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्याचा मुलगा आहे, आंदोलनातूनच त्यांचा जन्म झालेला आहे मनोज जरांगे पाटलाचा, सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, कुठलाही अभ्यास नाही, घरात राजकीय वारसा नाही, तरी आणि पत्रकार तुम्ही इतके ग्रेट असतात की तुम्हाला फेस करणं चांगल्याचा फेस पडतो सर, म्हणजे चांगले हे होते. आज 11 महिन्यामध्ये कुठलाही पत्रकार त्यांची विकेट काढू शकला नाही, कारण मागणी स्पष्ट आहे, मॅनेज होणं नाही, मागणी स्पष्ट आहे, मला हे पाहिजे आणि ह्या टायमिंगला पाहिजे, नाही दिलं तर मी असं करीन. ही भूमिका. इथं हिटलर सारखं नाही की हुकुमशाही नाही ना, इथं लोकशाही आहे, लोकशाहीचा आदर करतो आम्ही. आणि बघा तुम्ही, त्यांनी करायचं म्हणलं असतं तर वातावरण म्हणजे जाळपोळ, आंदोलन आणि रास्ता रोको होऊ दिले नाही, आत्महत्या होऊ दिल्या नाही, नैराश्यात गेलेले लोक कमी केलं. आमच्या दारूचं प्रमाण होतं समाजामध्ये, दारूचं प्रमाण कमी झालं, ह्या जाळपोळ उद्रेक होऊ दिले नाही. शांततेच्या मार्गाने आंतरवाली सराटीत आपल्या त्या मंदिरात बसायचं, लोक आता तिथून केलेलं आहे. करायचं असतं तर सगळं करता आलं असतं, पण तुम्ही राजकारणाचा ठपका ठेवताय. तुम्हाला राजकारण काय असतं ते दाखवून देऊ आम्ही, फक्त दादाने आम्हाला आदेश द्यावा.